तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आत्ता मी इथं उठलेला हो. रात्री इथं झोपलो होतो मी रात्री एडिटिंग करता करता कधी झोपलो समजलंच नाही. हे बघू शकता तुम्ही. इथं लावली होती मच्छर कॉईल, ही संपलेली आहे. पण इथं एक लावली होती मच्छर कॉईल, ही अर्धीच संपली. रात्री विजून गेली वाटतं. तर गाईज, अंतरण ते काढलेलं आहे मी सगळं. तर चला आता मी चलो खाली. बघू शकता तुम्ही, आंब्याचं झाड लय छोटं लावला होता. हे बाळवानाचं घर आहे, अतुल. आई तो ताट धुवू लागली. गाईज, आंघोळ ते करून मी रेडी झालो आहे. तर आता जेवणामध्ये काय आहे ते बघू. आपण जेवण ते करून घेऊ. काय म्हणली? रोटी बनली, करपली रोटी मुगाची डाळ कांद्याची पात टाकून. गाईज, जेवण घेऊन मी आलो. चला या जेवत्या. चला तर जेवण करून घेऊ. मी घेतली रोटी, भाजी आणि लिंबू आणि थंड माठातलं पाणी. तर गाईज, आता वाजले आहे 11. तर आपण मायला घेऊन चला डब्बा. हे बघू शकता डब्बा. आता आपल्याला या उन्हामध्ये, हे बघू शकता, हे ऊन आहे बघा. एवढ्या उन्हामध्ये आपल्याला डब्बा द्यायला जायचा आहे. बघू शकता डब्बा. तर चलो मी डब्बा द्यायला. चला गाईज, आपण द्यायचा डब्बा. बघू शकता येते मंदिर. गाईज, आपण इथं अर्ध्या रस्त्यात आलेलो आहो माळाच्या कोणत्याला. ही आहे माळाचा रस्ता, ही आहे मंदिर. तुम्ही बघितलं असेल. हे आपल्याला इथून वरून जायचं आहे या रस्त्यानं. आणि हे जे मंदिरची होती परवा दिवशी का नाही इथं, परवा दिवशी का नाही इथं देवाची ही होती जत्रा. तर इथं लाईन जर लागली होती हिंग त्यावरून ते पार हिंग त्या खालीपर्यंत, त्या रोडच्या साईडला खालीपर्यंत हिंग त्या साईडपर्यंत तेवढी लाईन इथून वर लाईन लागली होती. तर जत्रेसाठी इथं भरपूर मोठी जत्रा होती मुखेडमध्ये. तर तुम्हाला याचा तर पुढच्या वर्षी येऊ शकता. गाईज, एवढी गरमी आहे, मला सांगू शकणार की 40 सेल्सिअस गरमी. अशी आहे गरमी की पुरं माझं अंग असं ओलं होऊन गेले, म्हणून पुरं ओलं होऊन गेलेलं आहे. शर्ट पुरा ओला होऊन गेला आहे माझा. हे बघू शकते, एवढी गरमी आहे इथं. आपण पोहोचलेलो आहे आपल्या घरी आजीच्या. बघू शकता तुम्ही, एक काढला आपण गेट. झोपू लागली बसल्या जागी. झोपलीस काय? बसल्या जागी झोपी जाते. झोप लागली लागाली काय? झोप की मग. जेवण करून झोप, डबा आणलो. हा, जेवण करून झोप, डबा आणलो. का झाले? का झाले? का हो लाले? मग पंखा इकडे कर की. नको. आता होते माय वयाच्या माना. गरमी कशी आहे? गरमीले आहे. मी पुरा अंग वल्ल झाले माझं. पुरा अंग हिंग वल्ल होऊन गेले बघ माझं पुरं. आता मी पंख्याला थोडं बसलो. पंखा आहे बघ. हाताला काय झाले? हाताला हे काय झाले हाताला? इथं मोडपल होतं काय? दुखते की कोणतं? अशी राहते बापू अवस्था. हे बघू शकता तुम्ही माईची आमच्या. म्हातारपणी संध्याला असंच राहते. तर जेवण करून घे. त्याला मायला जेवण
जेवण करून तुम्हाला मायला जेव घालून तुम्हाला भेटतो लगेच. हे बघा आपण मायला जेवाय दिले. माय घेतली तिथं पाणी भरून ठेवले. जेव्हा वाढून दिलं मी मायला. चला तर मायला जेव द्या आरामात. जेव माय. इथं आहेत मायचे लुगडे. इथे 1-2 लुगडे आहेत इथं या जागेवर. आणि ते एक लुगडं आहे इथं 2-3 चोळे आहेत. हे बघू शकता तुम्ही. स्टँड मायचं धरून चालायचं. एक 5 रात्री मी कोणी पप्पा कधी असं झोपत राहता आम्ही. इथं माय झोपते. इथं कधी केळ मायला खायचं असलं तर इथं पंखा चालू आहे. आणि गावन अजून हे काही बस दुसरं काय येत आहे सगळं. भरपूर ऊन आहे इकडे. ते काय तर झाडं लावायचे आहे विचार चालू आहे. तर झाडं लावा म्हणून लागलो मी इथं ते या जागेत. तुम्हाला लाव का बाहेरून मोठी हे बघू शकता तुम्ही. इथं झाडं लावा म्हणून लागलो मी. चांगले झाडं कोणते लावा कमेंटमध्ये सांगा गाईज. कोणते झाड लावायचे ते सांगा गाईज. त्या प्रकारे आपण झाडं लावू तिथं. हे बघू शकता वरी काय पण नाही. वरी आहे तार. हे जे तार आहे तर समद्याचे खांब्यापासून येऊ लागलेत. समद्याचे घरी तर असेच आहे ते बघू शकता तुम्ही. हे बघा समदे आमच्या गोल आमच्या साईड का नाही माळ आहे. माळ पुरं माळ माळ हे बघू शकता तुम्ही. तर गाईज आपण हे बघू शकता इथं मायला थंडगार माठ ठेवलेलं आहे पाण्याचं. हे बघा थंड पाणी उन्हाळ्याचं हे पाणी भरून ठेवलेलं आहे. हे थंड समधीकडून थंड एकदम गार. खालून काय असं केलेलं आहे माती लावणारा गोल थंडगार केलेला आहे. माय बसली. मायचं जेवण झालेलं आहे. आता माय माय आराम कर मग आता झोप आता. ओके हे ठेवतो मी साईडला. हे पाणी इथं ठेवतो. तुला लागलं तर घे खाली इथं ठेवतो. आणि हे बॉटल तर कशी भरून आहे. बॉटल आहे. हे प्लेट इथं ठेवू. लागलं तर भूक अजूक आहे. इथं ठेव. झोप झोप आता. म्हणून संध्यापरी येतो. संध्यापरी अजून येतो. ओके हां जाऊन येतो लगेच. ये नको बाहेर उन्हाचं हो. घरातच बस. गाईज आपण चलूया. मायचं जेवण ते सगळं झालेलं आहे. तर आपण आता जायचं. होऊ शकतं हे शिळ्या राव इतक्या उन्हात. एवढ्या उन्हात काय काम आहे तुमचं बाहेर. चला घरी. एवढ्या उन्हात ऊन लागलं. आता मी घरी आलो. आता थोडंसं आराम करून आता लय ऊन आहे थोडंसं बसून मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो गाईज. तर गाईज आता आमच्या घरला बनले पोहे. चला तर पोहे खाऊया आपण. घेऊन चलो मी पाणी माठातलं थंड पाणी. हे बघा थंडगार पाणी. माठातलं थंड पाणी. चला पोहे खाऊया. तर पोहे बनले गाईज. बघू शकता आपण. दोस्तो हा हे बघू शकता तुम्ही. मी आलो माळावर फिरायला. आता हे संचापाचा टाईम झालेला आहे. कमीत कमी बघा 6:30 वाजले पर अजून अंधार झालेला नाही आहे. अंधार कशामुळे नाही झाला की उन्हाळ्यामुळं अंधार लवकर होत नाही त्याच्यामुळं अंधार नाही झाला. तसं हिवाळ्यामध्ये बघा कमीत कमी 5:30च्या दरम्यान अंधार होत गेला. तर आता 6:30 वाजून सुद्धा हे बघू शकता. याच्यातून दिसत असेल तुम्हाला सूर्य किती अजून वर आहे. आणि हे जे तुम्ही बघू शकता हे जे झोपडे आहेत नाही ह्याला जे खुशी आहे जे झोपण्यात राहण्यात वातावरणात हे माळावरची खुशी ह्याला कोणी बी ह्याच्याशी हे करू शकणार एवढी खुशी ह्याला आहे. बघू शकता तुम्ही. ह्याला जे झोप भेटते ते अमीर कोटीवाली बंगल्यावाल्या माणसाला झोप भेटत नाही.
हे माळ हे खंदून काढलेला आहे. हे पाठीमागाला भाग आहे शाळेचा. हे पुढला जे भाग आहे का नाही, हे ग्राउंड हे मोकळे, हे पुढे क्रिकेटचं ग्राउंड आहे. आणि हे मागलं ग्राउंड जे खणलेलं आहे हे का नाही, ह्याचे झाडं लावायचे आहे. इथं म्हणून झाडं लावतील. झाडासाठी शाळाचं ग्राउंड आहे. मागले झाडं लावण्यासाठी खणलेलं आहे. हे पुढे हे हॉस्टेल आहे. जनावरचा दवाखाना इथं आहे. हे नवीन बांधून आलेला आहे. हे जुना आहे ते आहे साईडला, ते पिवळा दिसू लागला ना, ते जुना आहे. गाईज आता आपल्याला आपण माळावर असं फिरत जाताना आपल्याला आपला दोस्त भेटला आहे अभि. तर आपण ह्याच्यासोबत चल्या खाली उत्पन्नाचं कागद आणायला. याच्या उत्पन्नाचं कागद राहिलं होतं. मला त्या दिवशी म्हणला होता उत्पन्नाचा कागद आणायच्या म्हणून, पण एक आणला नाही. 4-5 दिवस झाले म्हणला होता पण आणला नाही जाऊन. तर आता आणायचं चले आम्ही. हसायला लाजाला आहे कॅमेरा ते आहे लाजाला. आम्ही आल त्या खाली हे बंद आहे, त्याच्यामुळं आम्ही चले ऑनलाईन सेंटर बंद आहे. आता काय भेटणार आम्हाला उत्पन्नाचं. चला तर घरी जाऊ. किती प्लेट घ्यायच्या पाणीपुरी? 2 प्लेट घे. अजून केळं किती? 1 डझन केळं. त्या केळं तिथे भेटतात. पाणीपुरी इथं आहे. इथून तोर लाईन आहे पाणीपुरीच्या गाड्याची. तर गाईज तर बघू शकता आम्ही पाणीपुरी घेतल्या. तर चले आता घरी. आम्ही आल्या माळाच्या साईडलाच. त्याचं माळावर घर आहे ना, तर माळावर सोडायला या साईडनं ह्याला जावं लागते. इथून या साईडनं आम्ही या साईडनं जाते. पाणीपुरी ते सगळं आणलं आहे. या आधीचे पप्पा, या आधीचं घर हे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा सगळं घर आधीचं. या आधी ते इथे प्लेट धुवलेला आहे. या आधी त्याचं घर नवीन बांधून आलेलं आहे. या बघू शकता तुम्ही. हे काही या आधी पाणी पिवळायला तिखट लागली पाणीपुरी. ही पाणीपुरी आम्ही मानून घेतली ताटात. याचे पप्पा आता खायना म्हणले. समजत मेन गोष्ट आपण विसरून गेले टाकायला. हे टाकायचं राहिलं, हे टाकून घेऊ आपण. समजा पहिले समजा टाकल्यापरी पाणीपुरी असा खरा, तर ह्याला जे ते खाल्याने हे टाकल्याशिवाय स्वाद कसा येईल. चला गाईस आपण ह्याच्या घराच्या छतावर चल्या. याचं जुनं घर आहे हे बांध. आता ह्याच्या समोर बांधून आले. इथून ह्याच्या साईडला सीडी आहे का, त्याला पायऱ्या बांधणार नाही नंतरून काय. चला याच्या ये ट्रे जुगाड. काय जुगाड आहे वर पाणी या दिसणार. चलाच ऍट्रे. काय थंडगार पाणी झालं ये. तर गाईस हे बघू शकता तुम्ही. याचं छत आहे. किती दिवस झाले टाकून छत? 3 दिवस झाले. अशी गाळे बनले राहतात ते छताच्या वर. तुम्हाला माहित आहे का नाही. आता अंधाराचं तर तुम्हाला बॅटरी मारून दाखवलो. गाईज आपला दोस्त आपल्याला सोडला घरी. तर गाईज आता मी माळावरून घरला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा मी आत्ता घरला स्वयंपाक चालू आहे. किचनमध्ये बसलो मी. हे काय मिरची कुटून ठेवलेला आहे आणि दोडके भिजून ठेवलेले आहेत. आणि मसाला आणि कांदे कापून ठेवलेले आहे आणि रोटी बनलेली आहे. आणि भाजी गाईज कोणती आहे कमेंटमध्ये सांगा. जेवण तयार झालेलं आहे. हे रोटी, हे भज्जा, हे दोडक्याची भाजी आणि हे उसळ. आणि हे कमेंटमध्ये सांगा गाईज हे कोणती भाजी आहे. हे बघा कमेंटमध्ये सांगा गाईज. आता मी चाललो झोपी. जेवण ते सगळं झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.